झी 24 तास एक पाऊल पुढे। सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज येते आहे। दुष्काळ आणि पाणी टंचाई संदर्भातली ही बातमी आहे। मात्र त्याआधी एक अतिशय महत्त्वाची यावेळेसची ब्रेकिंग न्यूज आहे, ती म्हणजे मिसपिरीच्या जंगलात आपण बघतोय सरपंचांचा मृतदेह मिळालेला आहे। भंडारा जिल्ह्यातील अपहृत सरपंचाची अखेर हत्या करण्यात आलेली आहे। नक्षलवाद्यांनी सरपंचाचं हे अपहरण केलं होतं। मिसपिरीच्या जंगलात हा मृतदेह आढळलेला आहे। भंडारा जिल्ह्यातील अपहृत जे सरपंच होते त्यांची अखेर हत्या करण्यात आलेली आहे। नक्षलवाद्यांनी ही हत्या केल्याचं बोललं जात आहे। भंडारा जिल्ह्यातील अपहृत सरपंचांची अखेर हत्या झाली आहे। नक्षलवाद्यांनी सरपंचांचं अपहरण केलं होतं आणि मिसपिरीच्या जंगलामध्ये त्यांचा मृतदेह टाकून देण्यात आला होता। आणि आता आपण बघतोय की या क्षणी आता पोलीस घटनास्थळी रवाना झालेले आहेत। यावेळी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। भंडारा जिल्ह्यातल्या सरपंचाचं अपहरण झालं होतं, मात्र आता हत्या झाल्याची बातमी आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे। अर्थात अपहरण झाल्यानंतर काही दिवस शोध चालू होता, मात्र आता अखेर सरपंचांची हत्या झाल्याचं बोललं जात आहे। नक्षलवाद्यांनी सरपंचांचं हे अपहरण केलं होतं मिसपिरीच्या जंगलात। आता त्यांचा मृतदेह सापडलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी माधव चंदनकर यांच्याकडून। माधव, आपण बघतोय की जे सरपंच होते भंडाऱ्याचे त्यांचं अपहरण झालं होतं, मात्र आता बातमी येते की त्यांची हत्या झालेली आहे आणि त्यांचा मृतदेह आपल्याला सापडलेला आहे मिसपिरीच्या जंगलामध्ये। जरा अधिक माहिती द्या एकूणच या घटनेविषयी। मृदुला, मी सांगू इच्छितो की गोंदिया जिल्ह्यातली चिचगड ठाणे अंतर्गत येणाऱ्या बिस्तारी गावाचे सरपंच होते आणि गेल्या 3 दिवसाअगोदर यांचं संध्याकाळी 8च्या सुमारास जवळपास 10 ते 15 नक्षलवादी त्यांच्या घरी आले आणि त्यांचं अपहरण करून दिलं। परंतु गेले 48 तास जरी काही सुगावा पोलिसांना लागला नाही, परंतु एकेकीत गावात चर्चेचं पव होतं। परंतु काल रात्री जवळपास 3 ते 4 वाजता दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि सूत्रांनुसार मिळालेल्या माहितीनुसार मिसपिरीच्या जंगलात त्यांचा शव आढळलेला आहे आणि चिचगड पोलीस स्टेशन ची पोलीस पार्टी तिथे पोहोचत आहे। मृदुला, धन्यवाद माधव, ही माहिती दिल्याबद्दल। हे होते आमचे प्रतिनिधी माधव चंदनकर। भंडाऱ्याचे जे सरपंच आहे गेल्या 3 दिवसांपासून त्यांचं अपहरण केलं होतं आणि आता नक्षलवाद्यांनी त्यांचं हे अपहरण केलं होतं। आता मात्र त्यांचा मृतदेह मिसपिरीच्या जंगलात सापडलेला आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।